तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्व चर्चा करतोय. उल्व्याच्या राजकारणामध्ये खरं तर उल्व्या राजकारणाच्या जर इथं भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद होती, आता भाजपला शह देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक चेहरा, स्वच्छ, प्रतिमा, अभ्यासू, आक्रमक आणि उल्वेकरांच्या हितासाठी अभ्यासू पूर्ण मांडणारा अमर म्हात्रे जे भाजपचे होते ते आता शिंदेच्या शिवसेनेत झालेले आहे. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. त्यांच्या पक्षप्रवेश जो आहे एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. आता उल्वे परिसरामध्ये शिंदेची शिवसेनेची राजकीय ताकद वाढणार आहे. एकूणच काय, जर उल्वे परिसरामध्ये हा विकसित एअरपोर्ट असा भाग आहे आणि त्याच भागामध्ये एकनाथ शिंदेने अमर म्हात्रे सारखा एक कार्यकर्ता हेरला आणि पक्षप्रवेश करून घेतलाय. याच अनुषंगाने चर्चा करतोय. आपल्या सोबत माजी उपसरपंच भाजपचे नेते होते, आता शिंदे गटात आहेत. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. तर मला सर सांगा ना, एवढी भाजपची ताकद, तुम्ही भाजप वाढवलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, उल्वे विकासामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. सगळं तुम्ही पायाभूत सुविधा शहरात देण्याचा प्रयत्न केला, भाजपच्या माध्यमातून भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला. आज शिंदेच्या शिवसेनेत का एवढा पक्ष सोडताना काय वाटलं? खंत तर वाटली. आज 12 वर्ष ज्या पक्षासाठी दिली, एखादा झाड जरी लावला आणि तो कधी वाढला तर आपल्याला किंवा मेला तर आपल्याला काही दुःख होतं. त्याचप्रमाणे 12 वर्ष सेवा केल्यानंतर थोडं दुःख झालं, पण फैसला तर घ्यायचाच होता. कारण भाजप ज्यावेळी सुरुवात झाली इथं भाजपच्या चिन्हाची, पक्षाची, त्यावेळेचा भाजपच्या नेत्यांचा वागण्याची पद्धत आणि आताची वागण्याची पद्धत जमीन आसमानचा फरक पडला. यश मिळाल्यानंतर माणूस अहंकारी होतो हे माहीत आहे मला, पण त्या अहंकारामध्ये ज्यांनी पाय रचला, ज्यांनी बलिदान दिलं, आपलं रक्त सांडवलं, ज्यांनी केसेस घेतल्या, ज्यांनी दिवस रात्र एक केला, त्या लोकांनाही सर्वांना तर विसरत चाललेलं आहे इथलं भाजपचं नेतृत्व, असं मला वाटतं. आणि मला माझा वैयक्तिक विषय नव्हता, हा विषय सोसायटीतले सर्व लोकांचा होता, ज्यांच्यासाठी आज मी एवढे वर्ष दिल्यास 25,000 मतं आहेत सोसायटीमध्ये. 3-4 वर्षानंतर 50,000 मतं होतील. त्यांनाही कुठंतरी खटकत होतं. ज्यावेळी भाजपच्या ऑफिसला जायचं त्यावेळी त्यांनाही कुठं न्याय नव्हता मिळत आणि माझ्यावर कंटिन्यू ते ब्लेम होत होतं की हा फक्त सोसायटीच्या लोकांचा विचार करतो, गावाचा विचार करत नाही. पण विषय असा आहे की ज्या गावावर ज्या वेळेला कुठलं संकट आलं, ज्या कार्यकर्त्यावर गावातलं संकट आलं, त्यावेळी अमर म्हात्रे हा पहिला कार्यकर्ता असायचा जो तिथे उपस्थित राहून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे किंवा न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे. त्याच्यामुळं फक्त एवढाच विषय की बऱ्याच लोकांना असं वाटतंय की जिल्हा परिषद सीट नाही दिली म्हणून अमर म्हात्रे नाराज झाला, अपक्ष लढला वगैरे. या गोष्टी चुकीच्या आहेत. आम्हाला कुठल्या विश्वासातच घेतला नाही. विश्वासात घेऊन आमची चर्चा जरी केली असती तरी पण आम्हाला काही त्याच्यातलं दुःख नव्हता. दुःख थोडासा वाटला त्यावेळेला किंवा आपण आता एवढ्या वर्षाचा पक्ष सोडतोय, पण सर्वांची इच्छा होती का आता भाजप मध्ये नाही काम करायचं, कारण इथलं नेतृत्व जे ज्यांच्या हातात दिलंय पक्षाने ते त्यांना काही घेणे देणंच नाही, पक्षवाढीचं नाही, काय नाही. त्यांना माहिती आहे इलेक्शन आलं की नेते आमचे आमदार खासदार येतील, पक्षाच्या चिन्हावर मतं मागतील आणि विजय मिळवून देतील. त्याच्यावर काम करण्याची त्यांना गरज वाटत नाही. अशा कर्तृत्व हे नेतृत्वाखाली काम करणं आम्हाला मुश्किल होतं. म्हणून आम्ही शिंदे गटात जाण्याचा विचार केला. कारण आता शिंदे साहेब जे काम करत आहेत त्याच्याप्रमाणे, कारण नगर विकास खातं जे आहे त्यांच्याकडे आहे आणि इथल्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या सर्व सिडको अंडरमध्ये येतात. आज उल्हानोडमध्ये तुम्ही बघितलात तर एवढा मोठा उल्हानोड, 4 लाख ते 5 लाख लोक संख्या राहायला आली, पण एक बाथरूमची सुविधा नाही आहे. त्याच्यानंतर बरेच प्रश्न आहेत. पंप पाऊस नसल्यामुळे पाण्याचं तर एवढे हंडामोर्चे निघत आहेत. त्यात मध्यंतरी 2-3 दिवसापूर्वी अनंत टॉवर जे पंतप्रधान आवास योजना आहे तेथील हजारो लोक, 2-3 हजार लोकांनी हंडामोर्चा काढला. पाणी नाही आहे, सुखसुविधांचा खूप अभाव आहे आणि इथले जे आहेत नेतृत्व भाजपचे ते लोक पुढच्या आमदार खासदार साहेबांपर्यंत नाही पोहोचत करत. मी प्रयत्न केला बऱ्याच वेळेला, पण त्यावेळेला त्यांना असं वाटलं असेल की बाबा अमर म्हात्रे काहीतरी व्यावसायिक विषय घेऊन यायला पाहिजे, हे विषय घेऊन येत आहेत, तर याच्यानं काय होत नाही. काही गोष्टी माझ्याही चुकल्या, मी मान्य करतो की आजपर्यंत मी फक्त समाजाचा विचार केला, मला स्वतःचा कधी विचार केला नाही, का कधी कुठे कॉन्ट्रॅक्टसाठी काही विचार केला नाही.
आणि जे आता नेतृत्व आहे त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, पैसा पाहिजे. ते तर डायरेक्ट मध्यंतरी त्यांना विचारलं की बाबा 2 महिने झाले आता इलेक्शनला काहीतरी, त्यांनी सांगितलं आम्ही पैशात मतं विकत घेतली, आम्हाला काय गरज नाही, बघतील नेते आमचे. म्हणजे अशा लोकांबरोबर काम करण्यापेक्षा स्वतंत्र कमी, पण काय फरक नाही पडत. वैयक्तिकरित्या आम्हाला आता कशी घोडदौड करायची आणि शिंदे साहेबांच्या पाठिंब्याने इथं विकास कसा करायचा त्या संदर्भातल्या आमची रणनीती ठरलेली आहे आणि त्या रणनीतीनुसार आमच्या बैठकी होत आहेत आणि त्याच्याप्रमाणे आम्ही सेक्टर वाईज, गाव वाईज ही कामांचा धंदा आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही आजपर्यंत पक्षपात, कुठला गाव, कुठली जात, कुठला काय बघितला नाही, याच्या पुढे बघणार नाही. तुम्ही बघितलं असाल पक्षप्रवेशाच्या वेळी देशातील प्रत्येक राज्यातील जे इथले नेते आहेत मुलांमध्ये, प्रत्येक नेता माझ्याबरोबर पक्षप्रवेशासाठी आला, कारण त्यांना माहिती आहे आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट पैसे नाही मिळणार, पण न्याय मिळेल, माणुसकी भेटेल आणि दुसरा विषय आमची कामं तरी होतील. बरेच प्रश्न आहेत ओलिव्यामध्ये, बरेच लोक मेन रोडने येतात तुमच्या जातात. पत्नीचं थोडक्यात पराभूत झालं त्याचं खरं तर ते जिंकून येतील अशी आशा होती, अचानक काय सगळं हे पैशाचा पाऊस पडला? ते तर आता काय सर्व लोकांना माहिती आहे काय विषय आहे तो. आणि त्याच्यात अजून एक माझा एक त्याच्यामध्ये एक मायनस पॉईंट हा राहिला की आम्ही चिन्ह पोहोचवण्यामध्ये अपयशी ठरलो, कारण 6-7 दिवसामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन ते चिन्ह पोहोचवणं एवढं शक्य नव्हतं, कारण गावही होती, 12 किलोमीटरचा कमीत कमी रेडिएशन होता माझ्या मतदारसंघाचा. तर त्याच्यामध्ये आणि पुन्हा ही सोसायटी, एका सोसायटीमध्ये 10 मत आहेत पण 200-200 फ्लॅट आहेत, तर तिकडे जाऊन ते सर्व पॅम्पलेट्स देणं, चिन्ह समजवणं मुश्किल झालं. माझेच काही संघटना आहेत मी बांधलेल्या, त्यावेळेला 6-7 दिवसात मीही थोडासा गोंधळून गेलो. त्या 2-3 संघटना मला नंतर भेटल्या, त्यांनी सांगितलं आपली शीट निवडून आल्या, आता कामं व्हायला पाहिजे. मग त्यांना मी बोललो की मी कुठल्या पक्षामधून? अरे तुम्ही म्हणजे भाजप, आम्ही भाजपला मतदान केलं. म्हणजे माझ्या हक्काची मतं ही त्यावेळी चिन्हामुळे भाजपला गेली आणि थोडक्यात पराभूत झालो. पण जे विजयी झालेत त्यांनी लोकांची कामं करावी, मोठं व्हावं, अगदी सभापती पद मिळावं, माझी शुभेच्छा त्यांना. फक्त एवढंच की निवडून आल्यानंतर मी तुझी नोकरी घालवीन, मी तुझं काम घालवीन, या ज्या धमक्या चालू झाल्यात ना आमच्या कार्यकर्त्यांनी, त्या बंद करा. कारण आम्हाला पण त्या लेवलला जायला काही फरक पडणार नाही, कारण माझ्यावर 2-3 अटॅक झालेले आहेत, मरणातून बाहेर निघालो. त्याच्यामुळे आम्ही काय समोर भांडायला घाबरत नाही. शिवसैनिक झाला आता मर्द. तो तर काय शिवसेनेचा नाराज आहे, तो काय टेन्शन नाही आम्हाला. आता शिंदे साहेबांच्याकडून आम्हाला निरोप आलेला, न्यायासाठी बिंदास काही असेल ते करा. आजपर्यंत पक्षाची गणिमा खराब होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली. पण आता निवडून आलेले किंवा ज्यांच्याकडे नेतृत्व दिले त्यांना काही घेणं देणंच नाही. इलेक्शन नंतर माणूस विचार करतो की आपण कमी कुठं राहिलोय, आपण लोकांना कसं जॉईन केलं पाहिजे. इलेक्शन नंतर तुम्ही भाजपच्या ऑफिसमध्ये जर गेलात, आमचं जाणं येणं जर असं तोच आहे, तर 2-4 लोक जी पहिल्यापासून होते त्याच्याशिवाय एकही माणूस इथं बसत नाही, कोणीही प्रॉब्लेम घेऊन जात नाही, कारण त्यांना माहिती आहे 2-3 वाजल्यापर्यंत इथं कोण येत नाही आणि आले तरी त्यांना आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. तर अशा प्रकारचं वातावरण आहे इथं. आम्ही प्रयत्न करतोय, कारण आम्हाला आमच्या कमाईतून पक्ष वाढवायचा आहे. आम्ही याच्या अगोदरही 12 वर्ष मी काम करत असताना मला वाटते, मला आता आज बोलण्यामध्ये खंत पण वाटते आणि असं वाटतंय की खरोखर तीच गोष्ट असेल. पक्षश्रेष्ठीनं असं मला वाटतंय की वाटत होतं की अमर म्हात्रेंनी प्रत्येक दिवशी येऊन आमच्याकडे सांगायला पाहिजे किंवा बॅनरांचा बिल साहेब एवढा झाला, नाश्त्याचा एवढा झाला, मग त्यांनी ते आम्हाला दिले असते, म्हणजे त्यांना वाटलं असतं की बाबा काहीतरी हा मागतोय. पण अमर म्हात्रेंनी स्वतःच्या कमाईतून पक्षासाठी पैसे टाकले, स्वतःच्या कुठे कामातून उसने घेऊन पक्षाच्या पक्ष कार्यालयाचा नाश्ता पाण्याचा असेल, जेवणाचा असेल, प्रोग्रामचा असेल, स्वतःच्या पैशातून पक्ष वाढवला मी. लोकांचे प्रश्न तिथं बरेच लोकांचा विषय होतो कधी कधी. मध्यंतरी कालात 2 वर्षापूर्वी ज्यावेळी अँब्युलन्स देण्यात आली आमदार साहेबांच्या वतीनं, त्यावेळेला बरेच वेळेला असं व्हायचं की डिझेलला पैसे नसायचे, कारण डिझेलला पैसे घेतात. ते डिझेलला पैसे अमर म्हात्रेंनी 20-30 हजार रुपये दिले UP बिहार पर्यंत बॉडी पोहोचवण्यासाठी. कोणाचे दलित करायचे असले तर आमच्या ग्रामपंचायतमध्ये जास्त पैसे घ्यायचे. त्याच्यानंतर आमच्या चर्चा झाल्या, ते आम्ही पैसे कमी करून घेतले, पण तेही पैसे कोणाकडे नसतात, तेही पैसे अमर म्हात्रे आजही देतो, त्यावेळी देत होता. कोणाचे ऍडमिशनचा विषय असेल, मी त्यांना कारण नाही सांगू शकत किंवा माझ्याकडे पैसे नाही आहेत,
ज्या दिवशी माझ्याकडे एखादा माणूस 10,000 रुपये मला 5,000 त्यांना हातात देणंच आहे. कारण त्यांना आशा आहे की बाबा अमर मात्रे स्वतःच्या ताटातला घास देऊ शकतो आणि त्या आशेपोटी सर्व धर्मीय, सर्व जाती आणि सर्व प्रांत राज्यातील लोक माझ्यावर पक्षप्रवेशाला आली आणि त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याचा प्रयत्न मी 100% करीन. त्याचबरोबर आम्ही जे शिंदे सेनेमध्ये गेलेलो आहोत, तर मला विश्वास आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमचे इथले नेते गोगावले साहेब असतील, बारणे साहेब असतील खासदार साहेब, त्याच्यानंतर दलवी साहेब असतील, थोरवे साहेब असतील, जिल्हाध्यक्ष असतील, आमचे तालुकाध्यक्ष असतील आणि पूर्ण इथं नव्याने जे आम्ही बॉडी निर्माण करणार आहोत ते सर्व लोक ही लोकहितासाठी काम करणारे आहेत आणि पुढेही काम करत राहू. सर, बरेच जण तुमच्या सोबत गेलेले, आता तुम्ही जोरदार परत एकदा पक्षप्रवेश कार्यक्रम उलवेमध्ये करताय, काय किती लोक घेऊन चाललेत? काय सगळं भाजप संपवून टाकताय उलवेमध्ये? नाही, असं नसतं कधी. कारण कसं आहे, हा बालेकिल्ला होता रायगड जिल्हा, हा शेका पक्ष आणि काँग्रेसचा होता. भाजपाला म्हणून शेका पक्ष काँग्रेस पक्ष संपला असं म्हणता येणार नाही. तसाच बोलतो मी, काही एका अमर म्हात्रेने जाण्याने भाजप इथं संपणार नाहीये. एक आम्ही मध्यंतरी तालुकाध्यक्ष मला भेटले होते, तर ते बोलले की अमर काय चाललंय, तुझी चर्चा चालू होती. तर बोललं चांगली की वाईट, कारण आता बरेच लोक मला वाईट बोलतायत. तर नाही, तुझी काही चर्चा चांगलीच झाली. तर त्यावेळी त्यांना बोलू का एक अमर मात्रे केलं तर 10 लोक येतील, कारण शेवटी आता लोकवस्ती वाढत चाललेली आहे आणि आम्हाला कोणाला संपवायचं नाहीये, तर आम्हाला वाढायचं पण आहे त्यांच्याकडे. नाही, पैसे म्हणजे काय, ते माझ्या इलेक्शनला तर मला एका भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये तर रूमच भरली होती पैशांची, किती लागतील ते घेऊन जा. 2-3 ग्रुप मला भेटले, त्यांनी सांगितले की आमच्यापैकी फक्त एकालाच मत आहे. असंच आम्ही चाललो होतो, एक जण त्यांचा कार्यकर्ता बोलला, 10-15 जण होतो, शेटकडे घेऊन जातो, चला मफलर टाकायला. तर शेटनी सहज लाख रुपये देऊन टाकले. म्हणजे तिथं मतं किती काय काय कोणाला घेणे देणे नाही राहिलेला, पैशांच्या जोरावर सगळं इथं चालतं. इथं कुठलाही भारतीय जनता पार्टीचा प्रोटोकॉल, कुठले नियम अटी, कुठला कार्यपद्धती काय चालत नाही. इथं वन मॅन शो, पैसा चालतो, प्रेशर चालतो. अगदी माझ्या इलेक्शनला असा एक कॉन्ट्रॅक्टर नाही जिल्हा परिषदमध्ये ठेवला ठाकूर साहेबांनी, तर त्याला दम दिला नाही. मग तो शेका पक्षाचा असेल, काँग्रेसचा असेल, भाजपचा असेल, म्हणजे तुमचं डंपर चालवायचं आहे तर गप इकडं ये, पोकलन चालवायचं इकडं ये. आज त्यांचं वर्कर आहे 4,000च्या आसपास, 2 कंपनीचे वर्कर असतील, TIPL जे मात्रेंचे वर्करांना दमदाट्या, त्यांच्या परिवाराला दमदाट्या. आज तुम्ही विचार करा की एवढं सर्व होऊन ही सोसायट्यानं तर एवढं पैसे वाटले की त्याची गणती नाही. 3-3 वेळा पैसे दिले त्यांनी. अगोदर पैसे वाटले, नंतर पुन्हा 1 दिवस अगोदर वाटले, इलेक्शनच्या दिवशी तर सरेआम करोड रुपये घेऊन प्रत्येक जण बुथवर बसला होता त्यांचा कार्यकर्ता. पण आम्ही काय विचार केला, आम्ही एवढंच बऱ्याच ठिकाणी झाला विषय तो की ते ओपनली इथं पैसे वाटाय आणि करोड रुपये ठेवलेत. मी सांगितलं लोकांना पैसे मिळतात ते घेऊ द्या, काय कोणत्या मेहनतीचे पैसे नाही आहेत. आपल्याला ज्याला मत टाकायचं तो आपल्यालाच मत पडेल आणि त्याच्यातूनच 13,500 पर्यंत आपण गेलो तर ते छोटी गोष्ट नाहीये. हा विजय तो विजय असतो. आम्ही विजयी उमेदवाराला शुभेच्छा देतो. पण पराभव झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवसापासून आमच्या रायगड जिल्हा परिषद बामणडोंगरी, रायगड जिल्हा परिषद मोरावे आणि रायगड जिल्हा परिषद जावले या 3 शाळांसंदर्भातला माझा जो पाठचाल आहे ती चालू केली. त्यातले बामणडोंगरीचे सर्व पेपर आमचे रेडी झालेत. सिडकोमध्ये आर्किटेक्ट कडे गेले सिडकोच्या, आणि तो लवकरात लवकर 3 शाळा झाल्यानंतर मोरावा, जावला यांचाही त्यांना एक सेट दिलेला आहे, पण झेरॉक्स सेट. ते असेचे पेपर लागतात कारण त्याच्यात बरेच प्रॉब्लेम आहेत. कारण एरिया येतो सिडको अंडर, फंड सिडको कडून येणार आणि NOC लागतात तुम्हाला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. तर त्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी विनंती करतो की जिल्हा परिषदमध्ये आम्हीही सत्तेत आहोत, तर इथल्या काही प्रस्ताव जे आम्ही दिलेत त्याला आरकाठी घालण्याचा प्रयत्न करू नका. हा सत्कर्म आहे, याच्यात काय कोणाचा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. किंवा तिथं अमर म्हात्रेचं नाव लागणार नाही पाठीवर तुमचीच नावं लागतील. तर ती कामामध्ये उलट तुम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करा. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ॲज अ शिवसेना शिंदे गट इथं आमचं टार्गेट आहे की ग्रामपंचायत झाली तर ग्रामपंचायतमध्ये जे लोक समविचारी आहेत, नुसतं फक्त प्रत्येक वेळी हिंदुत्ववादी सांगायचं आणि इलेक्शनचे 2-3 दिवस मस्जिदमध्ये जाऊन बसायचं, तर हे धंदे करणाऱ्यांच्या पाठीमागे जाण्यापेक्षा
समविचारी आणि न्याय देणारा आमचा, मी पुन्हा सांगतो की आम्हाला कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहोत आम्ही, पण भाषण करता वेळेस इथं सांगायचं आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि तिकडे मस्जिदीत जाऊन सांगायचं की बाबा तुमची मस्जिद बनवून देव, तुम्हाला काय लागते परवानगी देव, पैसा फंड सगळा देव, इथं आम्ही आहोत तर मस्जिद हलवून देणार नाही. दुटप्पी भूमिका. तर ती दुटप्पीत भूमिका, त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे. तर त्या करून म्हणजे फक्त मतांसाठी सगळं जे चाललं आहे, सत्तेसाठी चाललं आहे. कारण सत्तेमधून नंतर मग पैसा कारण इथे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी स्वतःही सत्ता पाहिजे. एअरपोर्टमध्ये आज जर तुम्ही विषय जर गेलात तर तिथं बरीच पोरं कामाला आहेत आणि तिथल्या एअरपोर्टचे जेवढे आंदोलन झाले त्या प्रत्येक आंदोलनामध्ये अमर म्हात्रे सामील आहे. जेवढे त्यांच्यावर केसेस आहेत तेवढे आमच्यावर केसेस आहेत. आणि तिथं बघितलं तर गाववाले पोरांना या इलेक्शनला अशी धमक्या देण्यात आल्या. ओल्यामध्ये 192 पोरं कामाला आहेत. तिथला एक तो गृहस्थ आहे, त्यांनी त्यांना घरोघर जाऊन धमक्या दिल्या की आम्ही कामाला लावले तुम्हाला. अरे बाबा फक्त तुमच्याच जमिनी गेल्यात का? दुसरे त्या जे कामाला लागले त्यांच्या जमिनी नाही गेल्या? आणि तिथं फक्त काही शिक्का लावलेला आहे का भाजपच्या लोकांना अदानीने एअरपोर्ट दिला? तसा दिला असेल तर सांगा, लोक येतील किंवा नाही विचार करून येतील. आता असा विषय ते पांडा केलाय की जी गाववाली पोरं इथं कामाला करतात, मुली मुलं, त्यांना जो वर्किंग टायमिंग असतो 8 तासाचा त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काम करायला लावतात. अक्षरशः गावांच्या 2-3 मुली मला भेटायला आल्या होत्या, त्यांनी नोकरी सोडली, बाथरूम मध्ये जाऊन त्यांना जेवायला लागतो. म्हणजे जेवणाचा टाइम जर समजा जर त्यांना गेला थोडाफार तर त्याच्यामध्ये त्यांच्यावर तो अन्यायकारक त्यांना जास्त तास भरून घेतले जातात आणि कंटिन्यू म्हणजे 2 मिनिटं ही ते कुठं आरामशीर उभं राहू शकत नाही. किती मोठा माणूस असला, किती कार्यकर्ता असला तरी त्याला 1-2 तासानंतर बसायला लागतंच, कारण शारीरिक ती संरचना आहे तशी. पण तिथं एवढा त्रास दिला जातोय जाणून बुजून गाववाले जी पोरं आहेत त्यांना, की त्यांनी नोकरी सोडावी. आणि त्यांच्याकडं ऑलरेडी एक दुसरीच लिस्ट तयार आहे. एक पोरगा निघाला, तो कुठल्या पदाधिकारीकडे जाऊन बोलायला समजावं गेला इथं का बा असा त्रास होतोय, त्याच्या अगोदर दुसरा पोरगा इथं भरलेला असतो आणि तो कुठला तरी अशा एरियातला असतो ज्याचा काही एअरपोर्टशी संबंध नाही, इथल्या जिल्ह्याशी संबंध नाही. मग तो त्यांच्या स्वप्नात येतो का, की काहीतरी लेनदेन आहे? ही बऱ्याच गोष्टी आहेत. आम्हाला त्या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत, सर्वांना नाही द्यायचं आम्हाला. उद्या इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे साहेब तो, तिथे जर 50 मुलं गावते लागली तर 50 मुलं बाहेरची लागतील. पण तुम्ही जी 50 आहेत त्यांनाही काढण्यासाठी जे प्रयत्न करतायत ते म्हणजे शर्मेची बाब आहे. खरं तर तुमचे प्रशांत ठाकूर राम शेठशी चांगले संबंध घरात आहे, अचानक असं का झालं की? नाही, संबंधांचा विषय नाही आहेत. मी आजपर्यंत संबंध जपण्याचाच प्रयत्न करतोय, पुढेही करीन. पण त्यांनी यावेळी या इलेक्शन मध्ये उतरून आणि ज्यावेळी इलेक्शन पिरियड चालू असताना 4 दिवस अगोदर ठाकूर साहेबांनी मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांना सांगितलं की ही लढाई खारकर विरुद्ध अमर म्हात्रे नाही, आमदार विरुद्ध अमर म्हात्रे नाही, रामशेठ ठाकूर विरुद्ध अमर म्हात्रे आहे. तुम्ही वैयक्तिक घ्यायची गरजच नव्हती. तुम्ही एवढे मोठे माणसं, तुमचा आज मुलगा मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर पनवेलचे आमदार आहेत, 4 टर्मचे आमदार आहेत आणि काम करणारे आमदार आहेत, आम्हाला माहिती आहे तो विषय. त्यांच्या इलेक्शनला तुम्ही कधी स्कूटीवर नाही फिरलेत. प्रीतमदादांच्या इलेक्शनच्या वेळी जय म्हात्रे साहेब ते त्यावेळी स्कूटीवर फिरले. अमर म्हात्रेचा पराभव करण्यासाठी तुम्ही घरोघर जाऊन लोकांना दमदाटी करण्यासाठी ज्यावेळी फिरता तुम्ही वैयक्तिक घेताय ना. तुम्ही कॅन्डिडेट देता वेळेत जर मीटिंग लावली असती तर या गोष्टी झाल्या नसत्या. आणि मी जर कुठं बोललो असेल का मला जिल्हा परिषद पाहिजे तर त्यांनी स्टेटमेंट माझी सांगावा किंवा एखादा माणूस सांगावा का याच्यासमोर बोललेला. त्यांनी जो प्रचार प्रसार केला तो चुकीचा केला. अक्षरशः काय नाव नाही घेत मी, पण वरिष्ठ ज्यांना मी बोलतो त्यांनी सोसायटीतल्या लोकांना जातीवाईज मिटिंग घेतल्या. साऊथ इंडियन जी लोक आहेत त्यांची मिटिंग घेण्यासाठी कोडरू म्हणून जिल्हाध्यक्ष ते चेन्नईला होते, त्यांना तिकीट पाठवलं एअरचं विमानाचं जाण्या येण्याचं. इथं बोलून त्या मिटिंगमध्ये त्यांच्या तर संतोष शेट्टी मी नाव घेतो नगरसेवक पनवेलचे, त्यांनीही त्या लोकांना दमदाटी केली. अरे वो भाजप बोलेगा तो भाजपी डालने का ये वो. त्यांनी सांगितलं अरे 12 साल से वो काम कर रहा है, हम लोगों के सुख दुख में आता है, अटैक लिया, काम किया, केसेस लिए और उसको आप नहीं पूछ के करे. तर त्यावेळी वरिष्ठ नेत्यांनी काय सांगितलं, संतोष शेट्टी नाही मी बोलतो, अजून त्यांच्या वरच्या नेत्यांनी सांगितलं
काय हिसाब किताब मी थोडा गडबड हो गया. मग माझ्याकडे कुठल्या कंपनीचा त्यांचा हिशोब होता की कॉम्प्लेक्सचा होता, कसला होता मला नाही माहिती अजून पडलं काय विषय. म्हणजे तुम्ही अप्रचार एखाद्याला म्हणजे- हरवण्यासाठी तुम्ही खोटं बोलताय म्हणजे चारित्र्यहान करण्याचा प्रयत्न. या गोष्टी मला अक्षरशः म्हणजे एकदम लज्जास्पद वाटतात. मला तर वाटतं तुम्ही इलेक्शन कुठल्याही आणि पैसा वापरा ना, तुमच्याकडे हजारो कोटी पडलेत आम्हाला माहित आहे, ते वापरा, काहीही करा, पण तुम्ही अमरमात्रेची बदनामी करून ज्या गोष्टी केल्यात ना त्या चुकीच्या केल्या असं मला वाटतं. हे होते अमर म्हात्रे. मनातील जी भावना व्यक्त त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला, कशा प्रकारचा अन्याय झालेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यांवर भाजप असो किंवा शिवसेना असो, आम्ही एकत्र असो, परंतु विनाकारण त्याच्यामध्ये राजकारण करून आडघाटी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी आणि मित्रांनी करू नये. आणि विल्हेच्या विकासामध्ये तुमचंही योगदान असेल, आमचंही तितकंच योगदान आहे हे सांगायला विरोधकांना आणि मित्र पक्षालाही ते विसर नाही. सर, खूप खूप शुभेच्छा आणि आभार. थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.